नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे स्वागत। मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत। पाहुयाच्या ठळक घडामोडी। जातीय दंगल घडवण्याच्या उद्देशाने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजाला अटक करा। रामगिरी महाराज हा भामटा असून त्यांच्यावर कारवाई करून अटक करा, राहुल कांबळे यांची मागणी। पाहुया सविस्तर बातमीपत्र। मुस्लिम धर्मीय विरोधात वक्तव्य करून धार्मिक भावना दुखवून जातीय दंगल घडवण्याच्या उद्देशाने रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरलाबेट यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा डाव साधलाय। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावे या मागणीकरता जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना एमआयएमच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांनी निवेदन दिले आहे। रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरलाबेट यांनी म्हणजे पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सप्ताह दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरूंची प्रतिमा मलिन होईल असे जाणीवपूर्वक प्रवचन केले आहे। त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून संपूर्ण भारतात यामुळे संतप्त भावना उमटत आहेत। मोहम्मद पैगंबर यांचे आदर्श हे अत्याचारी होते, त्यांच्याबद्दल काय सांगायचे, त्यांचे आदर्श काय म्हणून घ्यायचे असे बेताल वक्तव्य करून रामगिरी महाराजाने जाणून बुजून हिंदू मुस्लिम या दोन समाजामध्ये त्यांच्या भावनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करून जातीय तणाव निर्माण करत असून जाणीवपूर्वक ते प्रयत्न करीत आहेत। त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा भामट्या रामगिरी महाराजांकडून मुस्लिम धर्मीय विरोधात पुन्हा भावना दुखवून जातीय दंगल घडवण्याचे वक्तव्य करणार यातील मात्र शंका नाही, असे या निवेदनात म्हटले आहे। यासह नितेश राणे हा सुद्धा दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवावा म्हणून जाणून बुजून चितावणीखोर भाषण करीत आहे। त्यामुळे त्याच्यावरही गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सदरचे निवेदन पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी स्वीकारले असून हे निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येईल असे यावेळी पोलीस निरीक्षक यांनी म्हटले आहे। यावेळी हिंदू व मुस्लिम समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया याबाबत हिंदू मुस्लिम बांधवांच्या प्रतिक्रिया। औरंगाबाद जिल्ह्यातील कुठल्यातरी रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज जो भामटा कुठला तरी महाराज आहे, त्यांनी मोहम्मद पैगंबरच्या संदर्भात अपशब्द वापरलेले आहेत, जेणेकरून मुस्लिम धर्मातल्या लोकांच्या मन दुखावलेले गेले आहेत आणि यामुळे हिंदू समाज आणि मुस्लिम समाज याच्यात गटाचं राजकारण जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे भारतीय जनता पार्टी जे मनुस्मृतीच्या विचारधारणेची जे पार्टी आहे, ही भविष्यात येणाऱ्या निवडणुकीचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी चालू आहेत। हे सर्वसामान्य लोकांच्या निदर्शनास आलेले आहे। पण यामध्ये सर्वात जास्त भरडला जाणार आहे तो मुस्लिम समाज भरडला जाणार आहे, जो गरीब आहे, जो सगळ्या त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित आहे असं म्हणणं सुद्धा योग्य आहे। कारण आज महाराष्ट्रामध्ये जो शाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा चालणारी ही कोल्हापूर जिल्हा आहे, महाराष्ट्र आहे। त्या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम धर्माचा, दलित समाजाचा विचार केला जात नाही आहे आणि ही मनुस्मृतीची विचारधारणा असलेली वरचे वरिष्ठ लोक, हे प्रशासकीय लोक, हे राजकीय लोकांच्या आदेशावर चालत आहेत। आज ज्या पद्धतीनं वाक्य मोहम्मद पैगंबरच्या यांच्या संदर्भात ज्यांनी जो भामट्या महाराजांना उच्चारलेला आहे शब्द, 50 वर्षात असताना त्यांनी 6 वर्षाच्या मुलीसोबत लग्न केलं, हे कुठल्या अनुषंगानं त्यांनी वाक्य वापरलं आणि कुठला सोर्स ऑफ त्यांचं स्टेटमेंट आहे हे त्यांनी डिक्लेअर करावं। यासाठी आज आम्ही समस्त मुस्लिम समाजातली, मी दलित समाजात राहुल कांबळे, जयसिंगपूर पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि हे जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवरती कारवाई करावी या मागणीकरता आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि जयसिंगपूर पोलीस स्टेशनच्या पीआयना या पुढील 4 दिवसात त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला तर अतिशय चांगली गोष्ट आहे आणि जर नाही झाला तर आम्ही संविधानिक मार्गाने या जयसिंगपूरमध्ये आंदोलन करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय गप्प बसणार।